आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे। अशातच आता HMPV या व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय, तर महाराष्ट्रात देखील या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत। मात्र आता महाराष्ट्रात अजून एका आजाराने डोकं वर काढले। सध्या राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात एक भलताच प्रकार समोर आलाय। शेगाव तालुक्यात केस गळतीची साथ आली असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण या तालुक्यातील नागरिकांचा अचानक टक्कल पडत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले। शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा आणि या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3 दिवसात संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे। ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही। तसेच अनेक कुटुंबातील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत। सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। गेल्या काही दिवसात अनेक नागरिक या आजाराचे बळी ठरले आहेत, त्यात महिलांचाही समावेश आहे। तसेच मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगावात सर्वेक्षण केले आहे। त्यामध्ये केस गळतीच्या आजाराने 30 जण बाधित असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। मात्र बाधित रुग्णांची संख्या अधिक असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।